संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। ज्यांची उमेदवारी कापली जाईल त्यांचं आगामी काळात प्रमोशन होईल असं आश्वासन जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी नाराज कार्यकर्त्यांना दिलेलं आहे। आमदारांचं तिकीट कापलं गेलं। आमदारांचं खासदार तिकीट 5 वर्ष त्याला वाट बघावी लागली। त्याला तिकीट कापलं गेलं, सर्व प्रचार सुरू झाला होता, फॉर्म भरून झाला, रॅली निघाली, मेळावे झाले, पोस्टर बॅनर लागले आणि पार्टीने निर्णय केला की तिकीट बदलाय। कारण काय असेल तिकीट बदलवलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा तिथे कामाला लागल्या। 5 वर्ष निघून गेले आणि त्यानंतर पुन्हा त्यांना संधी मिळाली। खासदार झाला, सगळ्यांनी प्रयत्न केले आणि विक्रमी मत महाराष्ट्रामध्ये घेऊन तिथे पुन्हा खासदार झाले। तिकडे चंद्रपूरमध्ये ठाकरे सेना आणि वंचितची युती जाहीर झालेली आहे। संयुक्त पत्रकार परिषद घेत या दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केलेली आहे। दोन्ही पक्षांमध्ये 33 जागांचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। आमचे मित्र बोलल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे 50-50चा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघेही पक्ष त्यानुसार आम्ही समोर निवडणूक लढणार आहोत। वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेल्या कित्येक दिवसापासून नाही का आज महानगरपालिकेमध्ये महानगर क्षेत्रामध्ये आपली ताकद मजबूतीने दाखवत आहे। त्या हेतूने आज आम्ही असा विचार केलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत बराबरीच्या वाटेने म्हणजे 50-50च्या वाटेने आम्ही युती करणार आहोत त्यांच्यासोबत। काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला विचारणी केल्यानंतर त्यांनी सन्मानजनक वाटा असं आम्हाला देण्यास तयार नसल्यामुळे ती युती आम्ही करण्यास नकार दिलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक पार पडली आणि मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या बैठकीत चर्चा देखील झाली। आज उमेदवार फायनल करणार असून उद्या त्यांची उमेदवारी जाहीर केली जाईल। महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल असं उद्धव ठाकरेंनी यावेळेला म्हटलंय। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं। दुफडी घालण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या। आजपर्यंत आपला भारतीय जनता पक्षाने तर दुरुपयोग करून घेतला, काँग्रेसचाही अनुभव तुम्हाला आलेला आहे आणि आपण इतक्या वर्षांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।